ची सुरुवात केली। दादासाहेब जाधव आणि आबा वाघमारे सुकलीचे वस्ता त्या कुस्तीला पंच म्हणून जिथं जिथं रामकथा, जिथं जिथं कुस्ती मैदान, तिथं बजरंग बली अदृश्य रूपाने हजर असतो। तुमच्या माझ्या हाताचं काम करून घेतो। एकदा सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जयकार करूया। मी पण साईडला ठेवून एकदा सगळ्यांनी बजरंग बलीचं नाव किंवा नाम परितत्व नाही रे अनेक ओ जर एखाद्याचं आपल्याचं काम होऊन जाईल, नाम घेता भगवंताचे पर्वत करतील पापाचे म्हटलेले। सगळे हात वरती करा। जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही। बोलो बजरंग बली की पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, सस उठून गेलं वादर लावण्यात काय अर्थ आहे? ज्याला वेळेचं महत्व कळलं ती माणसं काळाबरोबर टिकत असतात। विश्वचरण सोलंकर 92 किलोचा माती विभागातला डबल सोन पदकाचा मानकरी, टाकळीचं पोरगाय माढा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला कालीचरण सोलंकरचा धाकटा बंधू खेमीची पकड घेतली गंगावीस खाली विश्वास आरोग्याचा पट्टा श्रीपदी ढेकळे कुडेवाडी अस्सल पलवान असलम काजीचा पट्टा। ज्या असलम काजीने 51 गदा घेतल्या 2011चा अधिवेशन अब्दुलचं ज्यांनी बघितले त्यांना माहिती आहे। अतुल पाटील आणि असलम काजी अशी कुस्ती असते। जीवरच्या अतुल पाटील वरती असलम काजीवरती विजय मिळवला, पण असलमने डोक्यावरती हात मारून घेतला। सर्वांना वाटत होतं 2011ला असलम काजी महाराष्ट्र केसरी होणार इतके तावत होते, कारण तारीख 2 फेब्रुवारी 2010ला त्यांनी नरसिंह यादव वरती कोल्हापुरात खासबाग मैदानावरती विजय मिळवला होता। गंगावेस तालमीचे तुफानी पलवान असलम काजी यांनी कोरडेवाडीला शिवराय कुस्ती संकुल उभा केलं। जैन समाजाच्या माणसानं 2 कोटी रुपये दिला आणि का मुस्लिम समाजाच्या वस्तानं एक तालीम उभा केली। तालीमीला नाव दिलं शिवराय कुस्ती संकुल आणि तिथं श्रीपती सरावरचा आत्मा टंकी वाक्षाचरणात पॅरा तर करा की बंद इच्छा तर करा। कुस्ती जोडणारा मंडळीचं कौतुक, अशक्य ते शक्य करणारी 2 पहलवान आमने सामने बैठले। कोच किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती। मंजिल उन्हों की मिलते जिसके सपने में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसला बुलंद होना चाहिए। श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त धोंडेवाडीचा ऐतिहासिक मैदान आणि 1 नंबरची कुस्ती तुफानी चाला। विश्वचरण सोलंकर श्रीपती ढेकळे आज दिनांक 25 एप्रिल 2025 आता धोंडेवर ट्रॅक्टर गेला, सायकल शेती गेली, वहिनीचं 3 तोडं दागिने गेलं। चक्री गेम वरती कुर्डेवाडी मधली घटना आणि अनेक एका शिक्षकाच्या पोरानंतर 50 लाख रुपये झाले। पैसे देत नसला तर उद्याच आत्महत्या करतो म्हणता, एवढी संपत्ती घेऊन काय करायचं? पोरं आदर्श विचारानं घडणं महत्वाचं आहे, संपत्तीपेक्षा संतती चांगल्या असणे महत्वाचं आहे। जबरदस्त अशी कुस्ती चाला। कुस्त्या जोडण्याचं काम सचिन भैया पाटील, स्वप्नील भैया देते, संभाजी देते, विठ्ठल पाटील आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मंडळींनी केलेला आहे। आर्थ महादेव देते पाटील, अनिल देते पाटील यांनी सांभाळलेला आहे। दोन्ही जिगरबाज, सावळ्या मूर्तीचा, तांबड्या रांगेचा श्रीपती पलवान कोरडेवाडीचा आणि काळ्या रांगेचा विश्वचरण सोलंकर भवितव्यातला फार मोठा पलवान असणारा पोरगा। काळाची गरज आहे। आजची युवा पिढी सशक्त बलवंत घडायचं असेल, उलटी लावण्याचा प्रयत्न होता श्रीपती पलवानचा, पण विश्वचरणला अनुभव तगडा हो। फार न पुढे बोलण्याचा विनंती आहे। कुर्डेवाडीकरांना पकड मजबूत केली। दादासाहेब जाधव
आणि तुकलीचे वस्तात कुस्ती संघटक संपत्तीपेक्षा संतती चांगला असणं महत्वाचं. जर पोरग नालायक निघाला तर बापाच्या डोळ्यात एकच सगळे रामरांगोळी करतात. एका शेतकऱ्याने असंच कष्ट केलं, रानामध्ये 2 एकर शेती घेतली, बंगला बांधला, दोन मजली, पोराचं लगीन केलं, 5 सुनबाई घरात आली. वय झाल्यानंतर ते म्हातारा चहा मागायला लागलं, बिस्किट मागायला लागलं, पाणी मागायला लागलं. सुनीला ते सणवना पोराच्या कानात काहीतरी सांगितल्यावर पोरानं बापाला दुसऱ्या मजल्यावरती ठेवलं. बाप सारखा हाळा मारतोय, गावात आपली आबरू जात्या म्हणून पोरानं घंटी अडकवली. ते म्हातारा पाणी पाहिजे असेल तर घंटी वाजवायचं, चहा पाहिजे असेल तर घंटी वाजवायचं. आणि एक दिवशी नातू खेळत वर गेला, ती घंटीच खाली घेऊन आलं. म्हातार बिन पाण्याचं मेलो, पोरग कामावर आलं, बघतोय तर आवाज येणार घंटीचा, वर जाऊन बैठलं, म्हातार मिळतं. सगळं कार्य पार पाडला आणि त्या नवी घंटी घ्यायला लागली म्हणून मी आताच आणून ठेवल्या. इतकी स्मार्ट आत्ताची पोरात साधू संतांच्या ऋषीमुनींच्या माझ्या महाराष्ट्राला वृद्धाश्रमाची गरज भासायला लागली. खेमीची पकड विश्वचरण सोलाकडनं घेतलेली आहे. पायला जबरदस्त कुस्ती चालू आकड्यावरती. या सोलापूर जिल्ह्याकडे 48 महाराष्ट्र केसरीपैकी 9 टायटल गदा आहे. 1980 ला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा इस्माईल शेख हिने मिळवून दिली. त्यानंतर 1987 ला तानाजी बनकरनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 1988 ला रावसाहेब मगर नानानी गदा मिळवून दिली. चौथी गदा 1992 ला अप्पालाल शेखने मिळवून दिली. चौथी गदा. 5वी गदा मिळवून दिली 2002 ला मुन्नालाल शेखला. 6वी गदा मिळवून दिली 2004 ला चंद्रहास निमगिरे आणि 7वी गदा 2010 ला पुलगाव मुक्काम अधिवेशन झालं. सिकंदर शेखनी 9वी गदा या सोलापूर जिल्ह्याला मिळवली. असा 9 टायटल गदा महाराष्ट्र केसरीच्या सोलापूर जिल्ह्याचा आहे. 48 महाराष्ट्र केसरी. आणि अलीकडे तर पलवणांचा आधार म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिलं जात आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये महेंद्र गायकवाड असे, विश्वचरण सोलनकर असे, माऊली जमदारे असे अनेक अशी पोरं आहेत सोलापूर जिल्ह्याचे की सोलापूर जिल्ह्याकडनं महाराष्ट्र गाजवायला लागलेले. दादा शेळके 10वी गदा दादासाहेब शेळकेने 2025 ला कर्जत मुक्काम मिळवून दिली. 48 महाराष्ट्र केसरीपैकी 10 टायटल गदा सोलापूर जिल्ह्यात. पण 2010 नंतर सोलापूर जिल्ह्याकडनं उतरून सोलापूर जिल्ह्याला गदा मिळवून देणारा हा दादा शेळके. पालारपी शेख बुलढाणा जिल्हा आणि सिकंदर शेख वाशिम जिल्हा. विश्वचरण सोलनकर आणि श्रीपादी अशी कुस्ती चालू आहे. वाघ सिंहाची लढत चालू आहे. आता ते हलगीवाला म्हणायला लागले उद्यापासून मी पण दूध पेल्या चालू करणार. त्या पलवानाच्या मांड्या बघून त्या हलगीवाला म्हणायला लागले मी पण दूध पेला चालू करणार आहे. पण दूध पेल्याला पचाई बी लागतंय बरं का. कुस्ती नुकती शरीर बला होत नाही, त्याला मनोबल लागतं, गावाचं चार्य लागतं, रोज सातत्य मला लागतं. हो तप्पूचे जपून बर का. तप्पू देते पाटील त्याला 97 किलोला घेतलं. तोही 2 वेळेला 97 किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन हो. आणि जबरदस्त अरे बाप रे बाप विश्वाचा प्रयत्न विश्वचरण सोलनकरचा. तिकीट लावलं नाही पण तुम्हाला मैदान आदर्श वाटलं असेल, दोंडेवाडीचं मैदान तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर यात्रा उत्सव यात्रा कमिटीसाठी सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या करायचे. हात वरती करून सिद्धनाथ यात्रा महोत्सव कमिटी ही तुम्हाला पोच पावती गेली 8-15 दिवस कष्ट घेणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्यावरती एक समाधानाचा तेज याचसाठी केला होता. विठू माझा लेकरवाला संगे गोपाळांचा मेळा अवघा शिरंगे का झाला रंगी रंगाला तिरंगा. विश्वचरणला छातीचा बोजा पाठीव टाकलेला कुस्ती मात्र खट्ट लागली बघा.
वाघ सिंहाची लढत इथं खेळणार पोरग ते महाराष्ट्रात चमकतं. रविराज चव्हाण गतवर्षी लग्नात ऐकतं, आज त्याच्या तारखा मिळणार आबापाला बरोबर का. गतवर्षी इथं लग्न होता आणि हा साई कदम बरोबर लग्नाचा विश्वचरण सोलनकर गतवर्षीचं सांगतो 2024 महादेव सर गतवर्षीचं 2024चं मैदान सांगतो. श्वास रोखून धरले कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा. याच कुस्तीने शिवप्रभूला बळील 1858चा उठाव, 1942ची क्रांती, पलवानांचा उठाव, पलवानांची क्रांती. आकडी समोरून आकडी तिथं जोडी बांधण्याचा प्रयत्न सोलनकरचा. कोपराचा घुटना माने ठेवला, न थांबता कुस्ती चालू आहे बघा, न थांबता कुस्ती चालू आहे. पैसा भेटलं म्हणा लागले धोंडेवाडीकर, पैसा भेटलं. नाहीतर काय झाले माहितीये का, उत्तर भारतातला बकरा आणायचा आणि कापायचा. पण कुस्ती तुम्ही महाराष्ट्रातल्या पोराची कुस्ती महाराष्ट्रातल्या पोराबरोबर जाते. अलीकडं कुस्ती क्षेत्रात पैशाचा बाजार करायला लागला. खरंच आहे साहेब, मी खरं बोलणारा निवेदक आहे. पुढल्या वर्षी बोलवा अगर न बोलवा काही घेत नाही. रामकृष्ण हरी. हो, कुस्तीसाठी ज्या गोष्टी मला वाटतात सत्य बोलावं वाटतं. कोपराचा घोटला मानेवरती ठेवला, विश्वचरणना पवार सळाची गोडी कोळ आहे पण गुणकारी आहे. मला बी लय गोड बोलते, तुम्ही लय गोड आम्ही लय गोड. पण आज कुस्ती चुकीच्या माध्यमातून चाललेली आहे. काळाची गरज आहे. पैलवान मित्र, पैलवान मित्र तुमच्यावर फार मोठी स्वप्न आधार करीत आहे. तुमचे आई वडील तुमच्यासाठी बाळानो हाडाची काढा करतात. तुमचा गुरु पाठ 4 वाजता उठून तुमची मेहनत घेतो. यश मिळवण्यासाठी शॉटकर माराला अवलंबू नका. कष्ट घ्या, मेहनत घ्या. जिथपर्यंत घडतंय तोपर्यंत प्रामाणिक कुस्ती करा. सर्व ग्रामस्थ देणगीदाते यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. कारण कुस्तीचा राजाश्रय संपलाय. लोकाश्रयमध्ये तुमच्यासारख्या दानतदार मंडळीमुळे कुस्ती कला जिवंत आहे. आज अनेक उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, लेखक, राजकीय सामाजिक क्षेत्रातनं, शेती क्षेत्रातनं, विविध क्षेत्रातनं कार्यरत असणाऱ्या अनेक मंडळींनी सगळ्या हाताने देणगी दिलेली आहे. कोपराचा घोटना विश्वचरण सोलनकरना श्रीपतीच्या ठेवलेला दोघांनाही सद्गुरु तगडे आहे. सद्गुरु सारखा अस्ति पाठी राखा, इतरांच्या लेखा कार्य करे, राजियाची कांत का भिक मागे का म्हणतेला. चिखलाचं गोळा थापल्यागत तत्वेता, उंचीला कमी असणारा सुवर्ण पदकाचा मानकरी महाराष्ट्र चॅम्पियन विश्वचरण सोलनकर डोक्याला कुस्ती करणारा पोरगा आहे. हो लंबा रेस के घोडा हो आणि केमी हो अलगेवाला गेलो की कॅमेरावाला म्हणतोय वाचलो तर दुसरा मोबाईल मिळेल, पण गेलो तर माझी महिना माझी घरात वाट बघत्या. कुस्ती करा, भात्यातला डाव काढा. हो माणसं म्हणायला लागले डावाचं वर्णन करा पवार सर. आता चला, चमत्कार धाकला सेठ जनता नमस्कार घालत नाही. डावाचं चॅनल बाहेर काढा. कोणी पलवान डावाचं चॅनल बाहेर काढा. या कुस्तीला 1000 वर्षाची परंपरा आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, आजचं कलियुगामध्ये 4 युगात कुस्ती जिवंत आहे. कारण अयोध्यामधनं परतल्यानंतर रामप्रभूचा राज्याभिषेकाचा राजतिलकाचा कार्यक्रम घ्यायचा ठरला. सिंहासन तयार झाली, लक्ष्मणाचं सिंहासन तयार झालं, भरताचं सिंहासन तयार झालं आणि आपल्या दिवशी सीतामाई आणि रामप्रभू तिथं आले. आणि इथं बसणारा माझा लक्ष्मण इथं असणारा, व्हिडिओ काय असणारा, तिथं असणारा आणि त्या सीता
माझ्या मारुती राहायचा आसन कुठा आणि त्यावेळेला रामप्रभूंनी चला कुस्ती करा, कुस्तीचा निकाल घेऊनच जाणार म्हणताय धोंडेवाडीकर. तोंडाचा घाम काढला, पाऊस यायला लागलेला, मेघराजा म्हणतोय सिद्धनाथाचा गुलाल धुवायला मी जातो. धोंडेवाडीच्या मातीमध्ये मजबूत करतोय विश्वचरण सोलंकर. 10-15 मिनिटं कोपराचा घोटला ठेवला, कुणी जागा सोडली का बघा पाऊस आला तर. कुस्तीत घेतल्या तशी हो, कुस्ती तशी वाद सिंहाची लढत झाला. घोटला हो पछगयो टाळा तर करा की टाळा तर करा. विश्वचरण सोलंकर खतरों का खिलाडी, दबंग पहलवान आणि जोडी बांधलेला विश्वचरण सोलंकरना जोडी जबरदस्त आणि